वापरा, पण त्या विद्यार्थ्यांचे पैसे द्या अशी आमची त्यांना विनंती आहे. बरोबर आहे कपिलजी, तुमची ही विनंती पूर्ण होते का? रुपालीताई हा आवाज थेट अजित पवारांपर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा करूयात. रुपालीताई, थेट आरोप ज्या वेळेला होताना दिसतात विद्यार्थ्यांकडून किंवा कपिल ढोके ज्या प्रकारे म्हणाले की थेट आरोप अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्षमतेवरती होत आहेत, ते असा भेदभाव करतायत, हा आरोप किती खरा? आणि भेदभाव करत नाहीयेत तर मग उपाययोजना? रुपालीताई, मुळामध्ये ज्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्याला निश्चित मी उत्तर द्यायला बांधील आहे. आणि मला त्याच्यासाठी ज्या गोष्टी पुढे बोलणार त्या बोलणार. आणि जे आमचे काँग्रेसचे बंधू ढोके भाऊ बोललेले त्यांना काय आरोप करायचे करू द्या. त्यांना जिथे तिथे जेव्हा सत्ता गेलीये त्यांना राजकारणच दिसतो. असो, आता आपण मुद्द्यावर येऊ की महाज्योती, सारथी, बार्टी ज्या आमच्या विद्यार्थी बंधूंनी सांगितलं की ही वास्तवता त्यांनी ही आम्हाला सांगितली ती तुमच्या माध्यमातून कळालेली आहे की महाज्योतीला आतापर्यंत निधीच मिळाला नाही किंवा समान फेलोशिप असेल किंवा जे काही सारथी बार्टीला जे बजेट पाहिजे तेच बजेट महाज्योतीला मिळणं खरंच गरजेचं आहे. आता सारथीला मिळालं, बार्टीला मिळालं, मग महाज्योतीला का नाही मिळालं? तर मला असं सांगायचं आहे की याच्यामध्ये आपल्या महाज्योतीचे म्हणजे ही जी काही भटक्या विमुक्त जमातीसाठी आणि ओबीसीसाठी आहे तिथे कुठे आपण कमी पडलो याचा शोध मी निश्चित घेईल. निश्चित हा झालेला अन्याय हे सांगितलेल्या या ज्या विद्यार्थ्यांनी गोष्टी आहेत या विचारात घेण्यात येतील. खरं तर समान वाटप आहे म्हणल्यानंतर हा अन्याय होता कामा नये. जर सारथीला मिळतात, बार्टीला मिळतात तर महाज्योतीला पण मिळालं पाहिजे. कारण का विद्यार्थी आहेत. संविधानामध्ये सर्व विद्यार्थी हे एक आहेत, परंतु तरी सुद्धा आपल्या इथली समाजातील जी काही व्यवस्था, जातीय समाज व्यवस्था आहे त्याच्यासाठी जे काही 3 विभाग पडलेले आहेत तिथे निश्चित महाज्योतीवर विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला दिसतोय. यापुढे महाज्योतीचं मला वाटतं पुण्यामध्येही कुठे ऑफिस नाहीये, ते नागपूरला ऑफिस आहे. आणि जे काही आमचे महाज्योतीवर येणाऱ्या अधिकारी आहेत मला वाटतं हे अधिकारी तिथं फेल्युअर आहेत. जर सरकार म्हणून तुम्हाला समान निधी मिळतोय तो निधी मिळाल्यानंतर निधीचा दुसरी स्टेप आहे त्याची अंमलबजावणी होते. आणि ती अंमलबजावणी जर झाली नाही तर निश्चित हे विद्यार्थ्यांनी हा जो काही आवाज उठवलेला आहे तो योग्य आहे. अजितदादांना ओबीसी आहेत म्हणून द्यायचं नाहीये, विशिष्ट जातीचे म्हणून त्यांना द्यायचंय किंवा सारथीमध्ये मराठा जातीचे म्हणून द्यायचंय हा गैरसमज मनातनं काढून टाकावा. मी इथे सांगेल हे ओबीसीच्या आमच्या लोकप्रतिनिधींचं फेल्युअर आहे की आमच्या महाज्योतीला, आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही मिळालेल्या निधीची इम्प्लिमेंट करू शकलो नाही. सारथीचे जे काही असतील लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांचा त्या निधी आणला आणि त्याची इम्प्लिमेंट केली. पार्टीचे जे आहेत जे लोक आहेत त्यांच्याही लोकप्रतिनिधींनी तो त्यांचा निधी त्यांच्याकडे करून इम्प्लिमेंट केली. त्याच्यामुळे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांवर जो झालेला अन्याय आहे याच्या पुढे तो अन्याय होणार नाही. सरकार निधी देत असताना, GR काढत असताना काढत असतं, त्यांना ते अधिकाऱ्यांना आदेश देत असतात. पण मी प्रामाणिकपणे सांगते की तिथं येणारा अधिकारी हा अकार्यक्षम असला ना की ही अशी परिस्थिती निर्माण होते. अधिकारी जर यासाठी कारणीभूत असतील तर अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी ही देखील अपेक्षा. रुपालीताई पुन्हा एकदा येईल आपल्याकडे. मात्र मृणालजी, 3 संस्था आहेत, 3 संस्थांचे वेगवेगळे विद्यार्थी आहेत. निधी वाटपामध्ये असमानता त्या ठिकाणी दिसून येते का? समानता असावी अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हे आरोप नेमके कसले निर्देश करताना